मित्रांनो, येथील बहुजन समाज 85% बहुजन समाज हा पूर्णपणे झोपलेला आहे. लक्षात घ्या, मध्य प्रदेशमधील हा बाबा आनंद स्वरूप याने जे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल म्हटलेलं आहे ते अत्यंत क्लेशदायक आहे, अत्यंत दुःखद आहे, अत्यंत निषेधार्ह आहे. मित्रांनो, ठीक आहे, आपण काही जातीपातीला मानत नाही. एखाद्या जातीला त्याने नावं ठेवलं, माझ्या जातीला ठेवू द्या, अन्य कोणत्याही जातीला नावं ठेवू द्या, चालेल. परंतु बाबासाहेब आंबेडकर यांना नावं ठेवलेलं अजिबात चालणार नाही, अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. लक्षात घ्या, मध्य प्रदेशमध्ये मी याला अनेक दिवसापासून पाहत आहे. याच्या अगोदर सुद्धा माझ्या माहितीस्तव 2-3 महिन्यापूर्वी मी याच्याबद्दल बोललो होतो, परंतु तो व्हिडिओ जास्त चालला नाही. परंतु काल त्याने अशोक खरात याच्यावरून पार अशोक खरात याची जात काढली आणि अशोक खरात याची जात म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांची जात आहे इथपर्यंत विधान केलं. आणि एवढंच नाही तर मग हे अशोक खरात हा त्या जातीचा असल्यामुळे तो शूद्र आहे आणि शूद्राने ब्राह्मणांचं काम केलं आणि त्यामुळे ही वेळ आली, अशा पद्धतीचं विधान केलं. आता नियतीचा खेळ कसा असतो बघा. लगेच एक वैद्य नावाचा एक जो आनंद स्वरूप याची जी जात आहे उच्चवर्णीय, त्याच जातीतला एक वैद्य पुन्हा अशाच आरोपाखाली मी शंकर तू पार्वती या आरोपाखाली सापडला आणि काल त्याला अटक सुद्धा झालेली आहे. मित्रांनो, अगदी पंढरपूरच्या, लक्षात ठेवा, अगदी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये बघा किती पवित्र स्थळ आहे. अशा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये लघुशंका करणारे आनंद स्वरूप याचेच भाऊ होते, लक्षात ठेवा. आणि जर असं असेल, असे अनेक कितीही तुम्हाला उदाहरणं देता येऊ शकतात. गल्लीपासून दिल्लीपर्यंत खरं तर सगळ्यात जास्त हिंदू धर्माचं वाटोळं याच कर्मकांडी लोकांनी केलेलं आहे असं उघड असताना सुद्धा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी वर्णव्यवस्था म्हणतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, बाबासाहेब आंबेडकर या 4ही वर्णामध्ये येत नव्हते. हे बाबासाहेब आंबेडकर यांनी अगदी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, याने जो उल्लेख केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या महार जातीमध्ये जन्मले ती जात येथे अस्पृश्य म्हणून गणली गेली होती. आणि हा जो शूद्र जातीचा जो उल्लेख करत आहे, लक्षात ठेवा, मराठा जातीमध्ये जन्मलेले तुकाराम महाराज यांना शूद्र ठरवण्यात आलं होतं. आता याचा पुरावा काय, तर स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा हा पुरावा आहे. गाथेमध्ये स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, शूद्रवंशी जन्मलो मनोनी दंभे मोकलिलो. लक्षात ठेवा, तेथील उच्चवर्णीयांनी तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं. तुकाराम महाराज म्हटले, शूद्र तर शूद्र. लक्षात ठेवा, तुमच्यासारखं उच्चवर्णीय असल्यापेक्षा आणि तो अहंकार मिरवण्यापेक्षा, तो दंभ मिरवण्यापेक्षा आम्ही शूद्र असलेलो चांगला आहोत. कारण आम्ही त्यामुळे तरी दांभिक होण्यापासून वाचलेलो आहोत. शूद्रवंशी जन्मलो म्हणून आम्ही दांभिकता सोडू शकलो, दांभिकतेला हरवून टाकू शकलो. घोकावया अक्षर मज नाही अधिकार. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला घोकण्याचा अधिकार नाही, म्हणजे वेद पठणाचा, शास्त्र पठणाचा अधिकार नाही. म्हणजे आज तुकाराम महाराजांचे वंशज स्वतःला मराठा म्हणून घेतात. मराठा जातीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला शास्त्राचा, वेदाचा अधिकार नव्हता. हा एवढा मोठा स्पष्ट पुरावा गाथेमध्ये आहे. काही लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला. याचा पुरावा काय, की मराठा जातीला शूद्र कसं काय म्हणता येऊ शकतं. परंतु याचा सर्वात मोठा पुरावा हा गाथेमध्ये आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांनी ही जातच सोडून दिली, लक्षात ठेवा. त्यामुळे तुकाराम महाराजांनी ही जात व्यवस्था, वर्णव्यवस्था सोडून दिलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. लक्षात ठेवा, आम्ही आता या जातीपातीच्या पलीकडे गेलेलो आहोत आणि समाजाने सुद्धा जातीपातीचे बंधनं तोडून जाती अंताकडे गेलं पाहिजे. एवढी मोठी प्रेरणा तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. त्यामुळेच तुकाराम महाराजांना बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान मानत होते. मूकनायकमध्ये वृत्तपत्र मूकनायक ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं, त्यावेळेस त्याचं ब्रीद वाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग बाबासाहेब आंबेडकर यांनी निवडलेला आहे.
आणि अभंग सुद्धा किती क्रांतिकारी निवडला बघा. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. आता भीड धरून चालणार नाही तर बोलावं लागेल. काय म्हटले बाबासाहेब बघा, नाव बी काय, मूकनायक. मूकनायक म्हणजे काय, ज्यांचा कोणीही आवाज बनायला तयार नाही, ज्यांचे प्रश्न कोणी मांडायला तयार नाही, त्यांचा आवाज बनणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जे स्वतःचे प्रश्न सुद्धा या व्यवस्थेमध्ये मांडू शकत नाहीत. लक्षात ठेवा. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलं की भीड धरून चालणार नाही. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले. नव्हे जगी कोण मुक्यांचा जाण, या मुक्यांचा या जगामध्ये कोणीही नाही. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्यांचा आवाज आपण बनलं पाहिजे. आणि आज बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे करोडो लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. करोडो लोक नाही, अब्जावधी लोक या जगामध्ये आहेत. आणि असं असताना मागच्या 1-2 वर्षापासून मी पाहत आहे, हा आनंद स्वरूप नावाचा एक भोंदू जाहीरपणे काय नको ते बाबासाहेब आंबेडकर यांना बोलत आहे. तरीसुद्धा त्याच्यावर कसलीही कार्यवाही होत नाही, त्याला अटक होत नाही, जेलमध्ये तो सडत नाही. आणि जर हे असं असेल तर माझ्या सकट, लक्षात ठेवा, माझ्या सकट बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी होण्यासाठी कोणतंही जातीचं बंधन नाही. बाबासाहेब आंबेडकर ना एका जातीचे आहेत ना एका धर्माचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे अखंड मानव जातीचे आहेत. ज्यांना बाबासाहेब आंबेडकर कळाले त्यांच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने मला स्वतःला सुद्धा असं वाटतं की मी जन्माला येऊन मला बाबासाहेब आंबेडकर कळाले आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आणि त्यामुळे माझ्या सकट सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येकजण आपापल्या संसारामध्ये, संपत्ती वाढवण्यामध्ये, घरदार, लेकरं बाळ, कुटुंब यामध्येच गुंतलेलं आहे. लक्षात ठेवा. चळवळी, लोकांना प्रत्यक्ष भेटणं, या गोष्टी सगळेजण विसरून गेलेले आहेत. आणि यामुळे या मनुवाद्यांची ताकद प्रचंड वाढलेली आहे. हे उघडपणे जाहीरपणे बोलत आहेत, यांच्यावर कसलीही कार्यवाही होत नाही. मध्य प्रदेशमध्ये तर कशा पद्धतीने तो प्रदीप मिश्रा असेल, यांनी कशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. अगदी मध्य प्रदेशमध्ये मनुचा पुतळा सुद्धा कोर्टामध्ये उभा केलेला आहे. एवढ्या मोठ्या विक्षिप्त जगामध्ये काय म्हणावं याला, असा विचित्र प्राणी, असा नीच प्राणी, या आनंद स्वरूप सारखा असणारा मनुस्मृतीवाला लिहिणारा, त्याचा पुतळा या भारत देशामध्ये कोर्टामध्ये उभा राहत असेल तर हे किती दुःखद आहे. आणि त्या कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहण्यासाठी संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये प्रचंड ओपन विरोध तेथील उच्चवर्णीय करत आहेत. त्यामुळे मित्रांनो, आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा, लक्षात ठेवा, आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची क्लिप सगळीकडे त्या आनंद स्वरूप याची व्हायरल होत असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्याला आपली ताकद दाखवून देणं गरजेचं होतं आणि त्याला अटक, ते सुद्धा त्याला जामीन न होता त्याला अटक होणं गरजेचं होतं, त्याच्यावर कार्यवाही होणं गरजेचं होतं. परंतु तसं होताना अजिबात दिसत नाही. आणि त्यामुळे मी म्हणतो, जर हे असंच राहिलं, जर अशीच या मनुवाद्यांची ताकद वाढत राहिली, लक्षात ठेवा, प्रत्येकाला घर आहे, कुटुंब आहे, आपापला संसार आहे, तुम्ही वाढवा, काही अडचण नाही. परंतु तुम्ही याचबरोबर तुमचं जे सामाजिक योगदान आहे ते जर नाही दिलं तर येणारा काळ माफ करणार नाही. ही मनुवादी व्यवस्था तुम्हाला चिरडण्यासाठी तयार आहे, तुम्हाला गुलाम करण्यासाठी तयार आहे. केवळ फेसबुकवर बोलून चालणार नाही. लक्षात ठेवा, केवळ भाषण देऊन चालणार नाही. तुमची संघटित ताकद दाखवून जर नाही दिली तर मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर सुद्धा तुम्हाला माफ करणार नाहीत. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.